लागतील छोट्या छोट्या आता काही लोकांना आता हे बिल आले याच्याकडे मीटरच नाही, टेस्ट रिपोर्ट दाखवा, याचं मीटर कोण दिला, याचा रिपोर्ट कोण दिला, कसं काय जनरेट झालं, मग हे समजत नाही. आता याच्यावर लक्ष नाही पाहिजे का आपल्या डिपार्टमेंटचं. आता महाराष्ट्रातून भोंगळकार भरात सगळी इज्जत जाते, नाही शासनाची जाते, आपल्या प्रशासनाची बी जाते. जर हे करून द्या तात्काळ सगळं रद्द करून. दुसरी मागणी अशी यायची की याच्या शेतात एक डीपी बसवलेली तिचं काम कधी झालेलं आहे, कोणा ठेकेदारानं केलं त्याचं चौकशी लावून द्या. त्याचं म्हणणं आहे की ते अतिशय निकृष्ट पोल सगळे ती वाकून गेली. तिचा जर काही अपघात झाला, आता एक म्हैस मोताशी वारली त्या तारा लोंगरेला बोलर साहेबाची, तर ती म्हैस वारली, तिचे पंचनामे झाले, सगळ्या गोष्टी दिल्या, तिचे अजून सुद्धा इन्स्पेक्शनला खामगावचे कोणी लोक आले नाही, ते स्क्वॉड आलं नाही, साहेब पत्र व्यवहार करत नाहीत. आमचं मन आहे तुम्ही जशी रिकव्हरी कराले बघ लाईनी तोडायला आले तर लाईनी तोडू नका, शेतकरी आपलं कोणाच्याच लाईनी तोडू नका. तुम्ही लाईन तोडायच्या आधी आम्हाला द्या नियम कायद्याच्यानुसार. 53 का 56चा कायदा आहे, आम्ही म्हटलं पाहिजे. आमचं म्हणणं काय बघ, कायदा काय सांगते की 15 दिवस किमान आधी तुम्ही नोटीस दिली पाहिजे. बरं मग तुम्ही गौरबाच्याच लाईनी कापता ना, तुम्ही पोलीस स्टेशनची लाईन कापत ना, तुम्ही ग्रामपंचायतची लाईन कापत ना, मग तुमच्यात हिंमत येतं त्या सरकारी यंत्रणेच्या. मला सांगा, स्ट्रीट लाईटची 2 कोटी रुपये थकीत आहे ग्रामपंचायतचं बिल, तुम्ही ग्रामपंचायतची आजच्या लाईन कापा हिंमत असेल तर. विशेष म्हणजे आमचं म्हणणं आहे की सामान्य जनतेची लाईन कापता का तुम्ही, तसंच इतरांच्या पण लाईनी तुम्ही पाणी पुरवठ्याच्या लाईन कापा, ग्रामपंचायतची लाईन कापा. मग याच्याकडे 1.5 कोटी रुपयाची थकीत आहे, कोणाकडे 3,000-4,000 असं तर तुम्ही त्याला सवलत द्या, त्या योजनेत बसवा, लाईन कापू नका ना. मला काय म्हणायचं, सक्रांतीमध्ये पांगर खेळलं आपल्या आणि लाईन कापताना तुम्हाला लोकांनी काय केलं, मी असं म्हणत नाही, तुमच्यावर आरोप नाही करत, पण तुमचे लोक पैसे घेतात, हो पैसे दिले की लाईन सोडून देतात. मग एक सरसगट समान कारवाई करा. जर तुम्हाला नियमानं कारवाई करायची तर मग तुम्ही सरसगट करा. एक घर सोडता, एक घर सोडत नाही, कोण पैसे दिले की त्याच्यावर कारवाई करत नाही. तिथं काल पांगर खेळलं गोरगरीब लोकांवर कारवाई केल्या. माझं म्हणणं काय की मग त्याची कारवाई करायच्या आधी तुम्ही प्रोसिजर फॉलो करा ना. कोण नोटीस दिली, थांबा नोटीस दिली नाही, काहीच नाही, त्याच्या ज्यानं लाईन कापली असेल नोटीस न देता त्याच्या निलंबनाची कारवाईची मागणी आमची. दुसरी गोष्ट, त्यांनी का नोटीस दिली नाही, तशी का लावून जाईल. तिसरी गोष्ट, बिल दुरुस्ती होत नाही, हे कारवाई करा. बरोबर आहे गुरुदार भाऊ, बिल येतातच देतो, रिडिंग घेणाऱ्याला रिडिंग टेकरला पैसे देतो, बिल छापणाऱ्याला पैसे देतो, वाटणाऱ्याला पैसे देतो, लोकांना बिलं सुद्धा मिळत नाहीत. डोंगरगावमध्ये बिलं वाटप होत नाहीत व्यवस्थित, बिलं घरोघरी मिळत नाहीत, बिल कळत नाही, सगळे लोक एज्युकेटेड नाहीत साहेब, मेसेज येत नाहीत, बऱ्याच लोकांचे नंबर नाहीत. पुन्हा त्या रहमतनगरमध्ये आमच्या तिकडे ते तारा खाली लोंबले, 10% माझ्याकडे पुराव्यासहित गोष्टी येतात. इजीच्या लोकांकडून डीपीच्या नावाखाली त्यांनी 1,80,000 रुपये 2-2 लाख रुपये घेतले आणि त्या लोकांचं नाव लिस्टमध्ये नसताना त्यांना डीप्या बसवून दिल्या. आणि ज्या लोकांचे नाव लिस्टमध्ये येतं त्यांना अजून डीप्या भेटल्या नाही, त्यांना कॉन्ट्रॅक्टर नियुक्त नाही झाला अजून. तर मला काय म्हणायचं की बा तुम्ही हे चेक करा ना जरासं. ठीक आहे. आणि यांच्या शेतात डीपीचं काम कोण केलं त्याचं बिल थांबवा, त्याचं काय असेल तर त्याचं तुमच्याकडं बिल निघलं मला असणार. आता एवढं जर झालं म्हणलं तर बिल दुसरं काम चालू असेल ना, सिक्युरिटी डिपॉझिट अडवा, नोट करून घ्या. दुसरी गोष्ट साहेब, कर्मचारी तर कोणी हजर नाही, गवाह देणं. तुम्ही जर मान्यता त्या गोष्टीला दिल्याच्या नंतर इथला इंजिनियर ही डीपी दिलीच कशी असं याला बोलायचा अधिकार आहे का? बोलवा गोवंदे साहेबाला, इथं गोवंदे साहेबाला आता बोलवा आणि माहिती देतात. यांना माहित नसते का इथं काम होते, ठेकेदार इथं येऊन काम करतो, तुमची सही असते, नुसती माती टाकली, दुसरं काही केलेलं नाही. खाली लोंबकाळलेले आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्याचं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गावामध्ये सुद्धा तसंच चाललेलं आहे, काय मीटर बंद आहे, मीटर दुरुस्ती केल्या जात नाही, बिलं भरपूर दिल्या जातात, त्यांचे बिलं दुरुस्ती करून दिल्या जात नाही, त्यांना पूर्ण पैसे असा चाललेला आहे. त्यानंतर डिप्या झालेल्या आहेत, त्या डिप्याचे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि आमचे काही शेतकरी आहेत, म्हणजे मी एक स्वतःच मुरलीधर लांबाडे आहो, माझ्या शेतामध्ये लाईन दिली आहे सिंगल फेज, पण त्या शेतामध्ये डीपी बसलेली असताना त्याच्यावर कनेक्शन दिलं नाही. मला जवळपास 4-5 महिने बिल भरून घेण्याची त्यांची तयारी असते, परंतु तिथं लाईन कनेक्शनच नाही. हे असा भोंगळ कारभार चाललेला आहे. म्हणजे मी हे वैयक्तिक माझं झालं, परंतु शेतकऱ्यासाठी खूप असे रात्रीची लाईन आहे. लोकांनी गहू पेरले, हरभरे नष्ट झाले, त्या गव्हामध्ये पाणी देण्यासाठी रात्रभर त्या लोकांना शेतात राहावं लागते. ते शेतामध्ये काम करत असताना इचूकाट्याची भीतमानं बाळगता काम करतात. तर आमची स्वतःची मागणी शेतकऱ्या नात्याने की दिवसा कृषी फीडर चालवावं आणि शेतकऱ्याला दिवसा लाईन द्यावं, ही आमची एक विनंती आहे. आज तुमच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू आहे, कशा संदर्भात आहे, काय त्यांच्या मागण्या येतात, त्यांच्या मागण्या पूर्ण होणार की नाही होणार?
त्यांच्या मागण्या मी पहिले सखोल याचा अभ्यास करून मग त्या मागण्यांचं मी पूर्तता करून देईन. मग या लोकांना इथेच बसायचं का तोपर्यंत? नाही मी चौकशी लावेल. जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर चौकशी लावून कार्यवाही पुढे करेल. आणि उपोषण सोडावं अशी मागणी करतो. उपोषण सोडावे अशी माझी विनंती आहे. मी कारवाई करण्यास तयार आहे. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, डोणगावमध्ये लाईन तर राहते, 10 मिनटं जाते 2 मिनटं. या 2 मिनटामध्ये अनेक जणांचे फ्रीज असतील, टी व्ही असतील, सगळे उडतात. कधी हाय पॉवर येते, कधी कमी येते. याला कारण काय? याची नुकसान भरपाई कोण द्यावं? तुम्ही, तुमच्या विभागानं की कोणी? आता त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहावं लागेल ॲक्च्युअली कशामुळे झालेलं आहे. आम्ही 1 वर्षापासून प्रॉब्लेम आहे सर. जर त्याच्यामध्ये कंपनीचा दोष असेल तर मग आम्ही भरपाई देऊ शकतो.